ITIचा ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरल्यानंतर आता ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत। तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला यायचं आहे तुमच्या जवळच्या ITI कॉलेजला। ITI कॉलेजला आल्यानंतर जसं की मी पण आलेलो आहे आमच्या शिरपूर तालुक्यातील ITI कॉलेजला। तुम्हाला तुमच्या जवळच्या ITI कॉलेजला यायचं आहे। जो ॲप्लिकेशन फॉर्म शेवटी डाउनलोड केला होता तर त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि आवश्यक काही कागदपत्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागत असतं, जे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। एवढं सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल असेल ओरिजिनल, त्यांचं झेरॉक्स असेल झेरॉक्स घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला ITI कॉलेजला येऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमधून किंवा PC मधून तुमचा जो ITIचा ऑप्शन फॉर्म आहे तर तो भरू शकता। आता ITIचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ते पाहूया। तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी ITIच्या वेबसाईटवरती येऊन रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करून घ्यायचंय। तर स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही कॅन्डिडेट ऍडमिशन प्रोसेस स्टेटस मध्ये फॉर्म भरून झालेला आहे, फी पेड केलेली आहे आणि शाळेमध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन आपण जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे या विद्यार्थ्याचं ते पण झालेलं आहे। आता फक्त काय आहे ऑप्शन फॉर्म भरणं। ऑप्शन फॉर्म भरणं म्हणजे ट्रेड निवडायचे आहेत। आता ट्रेड कसे निवडायचे, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, ऍडमिशन ऍक्टिव्हिटी वरती क्लिक करायचं, सबमिट चेंज ऑप्शन प्रेफरन्स यावर क्लिक करायचं। आता येथे दोन खूप महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या वाचून तुम्हाला घ्यायच्या आहेत। ज्या ट्रेडच्या समोर IMC लिहिलं असेल किंवा ड्युअल ट्रेनिंग सिस्टम लिहिलं असेल तर ते ट्रेड निवडताना काळजीपूर्वक निवडायचे आहेत आणि तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये हे ट्रेड निवडताय ज्या कॉलेजसाठी तर त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे। IMC आणि ड्युअल ट्रेनिंग सिस्टम बद्दल विचारणा करायची आहे, याबद्दल येथे सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर इथे ओके बटनावर क्लिक करा। त्यानंतर येथे तुम्ही बघा ट्रेड इन्स्टिट्यूट वाईज म्हणजे शाळेनुसार आणि ट्रेड वाईज निवडू शकता। तर आपण इन्स्टिट्यूट वाईज निवडणार आहोत। त्यासाठी येथे बघा इन्स्टिट्यूटचा प्रकार गव्हर्नमेंट की प्रायव्हेट। आता तुम्हाला विचार तुम्ही केला असेल गव्हर्नमेंटला घ्यायचंय का प्रायव्हेटला, तर ते तुमच्या पद्धतीने निवडा। त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, त्यानंतर येथे तालुका निवडायचा आहे, म्हणजे तुम्ही कोणताही जिल्हा किंवा तालुका निवडू शकता, ते तुमच्या मर्जीवर आहे। त्याचबरोबर येथे जो तालुका निवडणार आहात त्या तालुक्यामध्ये जेवढ्याही संस्था असतील गव्हर्नमेंट त्या येऊन जातील किंवा प्रायव्हेट निवडलं असेल प्रायव्हेट तर प्रायव्हेट शाळा येऊन जातील। तर मी ही शाळा निवडलेली आहे, ज्या शाळेत मी गेलेलो होतो तुम्हाला सुरुवातीला दाखवलंच। तर सर्च बटनावर मी क्लिक केलं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर येथे पूर्ण जे ट्रेड आहेत तर ते आपल्याला पाहायला भेटतात। आणि येथे बघा मी सांगितलं होतं तुम्हाला IMC ट्रेड आणि येथे बघा पेएबल फी 1000 रुपये फी एक्स्ट्राची आहे। तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडा आणि लक्षात ठेवा तुम्हाला ज्या ट्रेडला घ्यायचं असेल तोच ट्रेड तुम्ही निवडायचा आहे। तर इथे बघा ऍक्शन प्रेफरन्स दिलेले आहेत। आता या ठिकाणी कोर्स म्हणजे ट्रेडची नावं आहेत। आता तुम्हाला जो काही ट्रेड निवडायचा असेल त्या ट्रेडच्या समोर ऍड टू प्रेफरन्स लिस्ट असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि हा पर्याय डायरेक्ट तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये ऍड होऊन जाणार आहे। जसं की आता फिटर, तर मी फिटर ऍड केलं। तर अशा प्रकारे तुम्ही निवडू शकता। त्यानंतर तुम्हाला यायचंय थोडं वरती आणि इथे बघा स्टेप सेकंड वरती क्लिक करायचं आहे। सेकंड स्टेप वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आता जे काही ट्रेड निवडले आहेत तर ते इथे पाहायला भेटून जातील। तर इथे पाहू शकता इलेक्ट्रिशियन आणि फिटर। आता प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता की पहिला मला फिटर घ्यायचा आहे त्यानंतर इलेक्ट्रिशियन, तर या ठिकाणी तुम्ही खालीवर त्याला करू शकता, लक्षात ठेवा। अशा प्रकारे इथे बघा इलेक्ट्रिशियन फिटर तो खालीवर तुम्ही या ठिकाणी करू शकता। आणि जर का तुम्हाला वाटतंय की मला फिटर घ्यायचं आणि इलेक्ट्रिशियनच राहू द्यायचा, इथे डिलीट नावाचं बटन आहे, डिलीट नावाच्या बटनावर तुम्ही क्लिक करा आणि तो ट्रेड डिलीट झालेला आहे। मी तरी सांगेल तुम्हाला जो ट्रेडला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तो एकच ट्रेड निवडा आणि तुम्हाला वाटत असेल की त्या ट्रेडला ऍडमिशन भेटणार नाही त्यामुळे तुम्ही 2 पर्याय निवडू शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही 10-15 जेवढे ट्रेड असतील सर्व पर्याय सुद्धा निवडू शकता। आता ऑप्शन फॉर्म मध्ये ऑप्शन फॉर्म जो आहे तर तो फर्स्ट राऊंड साठी आहे। प्रत्येक मेरिट लिस्ट साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागेल आणि त्याच्यात तुम्हाला जर का काही बदल करायचे असतील तर ते बदल करायचे आहेत, अदरवाईज काही करण्याची गरज राहणार नाहीये। तर इथे बघा स्टेप सेकंड झालेले आहे। आता आपण सेव्ह करणार आहोत, तर जनरेट अँड सेव्ह PDF याच्यावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे
ही PDF डाउनलोड होत असते, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारे हा ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. आता शेवटची तारीख अजून समोर आलेली नाहीये आणि पहिली मेरिट लिस्ट कधी लागेल याबद्दल पण माहिती मिळालेली नाहीये. जेव्हा पूर्ण टाइम टेबल येईल तेव्हा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे, याबद्दल मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. तर अशा प्रकारे हा ऑप्शन फॉर्म भरला जात असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. अडचण येत असेल तर कमेंट्स करा. मी पुन्हा भेटू अशा एका पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.